आज या व्हिडिओमध्ये आपण कंचे भागू बेव म्हणजे पदावली सॉल्व करणार आहोत। तर पहिलं क्वेश्चन आहे 15 + 5 गुणिले 12 भागिले 3 - 8। याच्यामध्ये पदावलीमध्ये आपण कंस आधी सॉल्व करून घेतो, पण इथे दोन कंस आहेत। तर कंसमध्ये आपण कंचे भागू बेव म्हणजे भागाकार आधी सॉल्व करून घेतो। तर कोणता पण कंस सॉल्व केला तरी चालते। मग पहिला कंस सॉल्व करूया। पहिला कंस 15 + 5 20 गुणिले 12 भागिले 3 कंस बंद -8। आता दुसरा कंस सॉल्व करूया। 20 गुणिले 12 भागिले 3 म्हणजे 4 -8। आता कंचे भागू बेव मध्ये आधी गुणाकार किंवा भागाकार सॉल्व करतात। तर गुणाकार 20 गुणिले 4 80 - 8 80 - 8 72। तर या पदावलीचा आन्सर आहे 72। क्वेश्चन नंबर दुसरा दुसरं एक्झाम्पल आधी कंस सॉल्व करून घेऊया। 48 भागिले 6 दुनी 12 प्लस 9 - 3 गुणिले 2। आता दुसरा कंस सॉल्व करून घेऊया। 48 भागिले आधी गुणाकार 9 हे प्लस मायनस 3 दुनी 6 9 - 6 3 48 भागिले 12 4 + 3 4 + 3 7। या पदावलीचा आन्सर आहे 7। तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये दोन कंस आहेत, एक छोटा कंस आणि एक महिरूपी कंस। मग अशा पदावलीमध्ये आधी महिरूपी कंस सॉल्व करून घ्यायचा। त्याच्यामध्ये पण छोटा कंस आहे भागाकार, ते सॉल्व करून घेऊया। 18 भागिले 3 6 + 5 कंस बंद गुणिले 12 भागिले 4। आता कोणता पण कंस सॉल्व केला तरी चालते। हे 6 + 11 गुणिले 12 भागिले 4 हे 11 गुणिले 12 भागिले 4 3 तर 11 गुणिले 3 33। तिसऱ्या पदावलीचा आन्सर आहे 33। एक्झाम्पल नंबर 4 मध्ये पण दोन कंस आहेत, एक छोटा कंस आणि एक महिरूपी कंस। तर याच्यामध्ये आधी महिरूपी कंस सॉल्व करूया। 30 भागिले 5 + 1 6 कंस बंद गुणिले आता हे कंस सॉल्व करून घेऊया। 7 - 2 5 कंस बंद प्लस 10। 30 भागिले 6 5 गुणिले 5 + 10। पदावलीमध्ये आधी गुणाकार करतात। 5 गुणिले 5 25 + 10 25 + 10 35। चौथ्या पदावलीचा आन्सर आहे 35। एक्झाम्पल नंबर 5 मध्ये पण दोन कंस आहेत, एक चौकोनी कंस आणि एक छोटा म्हणजे साधा कंस। याच्यामध्ये आधी हे चौकोनी कंस सॉल्व करून घ्यायचा। त्याच्यामध्ये पण छोटा कंस आहे, ते सॉल्व करूया। 8 गुणिले 2 16 - 4। आता हे कंस सॉल्व करून घ्या। 72 भागिले 12 + 6 गुणिले 3। आधी भागाकार करूया।
म्हणजे भागाकार करत असतात आधी. 72 भागिले 12 6 प्लस 6 गुणिले 3. आता याच्यामध्ये आधी गुणाकार करून घ्यायचा. कंच भागू बेवमध्ये आधी गुणाकार असते. 6 प्लस 18 18 प्लस 24. पाचव्या पदावलीचा आन्सर आहे 24. आता या 6व्या क्वेश्चनमध्ये आधी 25 म्हणजे हे महिरपी कंस सोडून घ्यायचा. तर पहिल्यांदा 25 - 5 20 भागिले 4 आणि बाकी जशाला तसं. तर 20 भागिले 4 येते 5. मग आता कंसाच्या बाहेर लिहिलं तरी चालते. गुणिले 3 + 2 + 9. 5 गुणिले 3 + 2 किती असतात? 5 + 9. आता पहिल्यांदा गुणाकार करायचा. तर त्यांचं 25 + 9. 25 + 9 असते 34. तर याचा 6व्या क्वेश्चनचा आन्सर आहे 34. तर पहिल्यांदा या 7व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला महिरपी कंस सॉल्व करून घ्यावं लागते. तर हे 40 भागिले 8 गुणिले 12 - 6 प्लस महिरपी कंसामध्ये 18 भागिले 3 गुणिले 2 6. मग आता त्यानंतर वापस महिरपी कंस आधी सॉल्व करून घ्यायचा. आ 18 भागिले 6 येते 3. तर त्यानंतर आता हे कंस सॉल्व करून घ्यायचा. 40ला 8ने भागल्यानंतर आन्सर येते 5 गुणिले 12 - 6 येते 6 प्लस 3. गुणाकार आणि बेरीजमध्ये पहिल्यांदा गुणाकार करायचा असतो. तर 5 गुणिले 6 30 प्लस 3. 30 + 3 येते 33. तर 7व्या क्वेश्चनचा आन्सर आहे. या क्वेश्चनमध्ये आता 3 कंस आहेत. एक आहे महिरपी कंस, एक आहे चौकोनी कंस आणि एक आहे साधा कंस. तर याच्यात घाबरून न जाता काय करायचं? पहिल्यांदा महिरपी कंस सॉल्व करायचा. महिरपी कंसामध्ये जे जे महत्त्वाचं आहे म्हणजे पहिल्यांदा डिव्हिजन, नंतर मग मल्टिप्लिकेशन, नंतर ॲडिशन, नंतर सबस्ट्रॅक्शन, जसं बोर्ड मासमध्ये नियम आहे तसं त्याच्यात लागू करायचा. तर 50ला 5ने भागल्यानंतर आन्सर येते 10 + 4 आणि बाकी जशाला तसं. दहा + 4 14 गुणिले बाकी जशाला तसं म्हणजे 10 - 3 गुणिले 2 चौकोनी कंस बंद. मग 14 गुणिले 10 - 3 दोन्ही 6. मग त्यानंतर आता 14 गुणिले 10 - 6 किती येते? 4. मग 14 गुणिले 4 येते 56. म्हणून मग 8व्या क्वेश्चनचा आन्सर येते 56. तर आता 9वा क्वेश्चन सोडवूया. या क्वेश्चनमध्ये पहिल्यांदा चौकोनी कंस सॉल्व करायचा. तर 90 भागिले हे चौकोनी कंसामधला छोटा कंस म्हणजे 15 भागिले 3. याचा आन्सर येते 5 गुणिले 10 प्लस 8 गुणिले 3. तर 90 भागिले 5 गुणिले 2 10 प्लस 8 त्रिक 24. मग आता पहिल्यांदा भागाकार करायचा. तर 90 भागिले 10 9 प्लस 24. 24 प्लस 9 याचा आन्सर येते 33. तर 9व्या क्वेश्चनचा आन्सर आहे 33. या क्वेश्चनमध्ये 10व्या क्वेश्चनमध्ये पहिल्यांदा महिरपी कंस सॉल्व करायचा. तर आता 36 भागिले 4 येते 9 गुणिले दुसरा कंस जशाला तसा. एकदम स्टेप बाय स्टेप जायचं म्हणजे अवघड जात नाही. हे बाकी जशाला तसं लिहून घ्यायचं. आता 5 - 3 किती येते? 2. मग 9 गुणिले 2 प्लस चौकोनी कंस जशाला तसा लिहायचा. एकदम स्टेप बाय स्टेप जायचं म्हणजे अवघड जात नाही. 9 गुणिले 2 18 प्लस
24 भागिले 6 गुणिले 2. मग आता हे 18 प्लस 24 भागिले 6 गुणिले 2 किती असते? 12. मग 18 प्लस 12 24ला भागल्यानंतर आन्सर येते 2. मग 18 प्लस 20 येते, 18 प्लस 2 येते 20. तर याचा आन्सर येते 20.